श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी। कोसारी दुहेरी खून प्रकार किती वाजले दोघांना फोन केला, तिने कोणी उठला, तिने 11ला आलता। 11ला घरी आले ते नाही, आमचा हसबंड 11ला आलता। जेवण एक गाडी बसलो होतं, तिचे सांग थोडंच भांडण झालं। सवलीला एक सवली त्या परत दोन माणूस तिला सोडायला आले नाही म्हणताना सरला फोन पाठलं, मग सोडून परत गेला आणि विचारलं तर कुणाला फोन सरला लागले भांडलं। मी दूध तापायला ठेवून 2 चपात्या करून तिला जेवण दिलं, बाहेरच बसून जेवण केलं। जेवण केलं आणि मी सगळं हे बांध करून मी पण झोपला, तिने पण झोपला आणि मी खाली झोपायला ती कागद घेऊन चाललो होता। खाली झोपतो दररोजा आणि पाऊस आला एकदाच। पाऊस आल्यानंतर ती कागद तिथंच टाकून आम्ही सगळे इथं झोपले आमच्या पायीच्या खाली। तिने तिथं झोपून तिला वारं पडलं होतं, सोडलं होतं, तिला पण झोप लागली, आम्हाला सगळ्यांना झोपायचं लागलं। एकदाच कवा किती टाइम झाले कुणास ठाऊक, 1 तास 2 झाली असेल। जोरदार सगळा आम्हाला तर सगळं झोप लागला होता आणि एकदाच ढाब आवाज केला। ढाब आवाज केल्यानंतर आम्ही सगळंच असं असं घाबरून बघितल्यानंतर बस तिने एक माणूस होता आणि सगळं पोरं पण उठलं, तिने मी पण तिथंच उठून असं बसला। आणि उठल्यानंतर पण अजून एकदा ढाब म्हणून तिने तिचं वरच हात ठेवून बसलं होतं। तिने अजून एकदा मारून आम्ही सगळं छातीवरच बसली होती, वाट असं असं वाकून असं ढाब केल्यानंतर तसंच बसलं होतं। उभं राहिलं आणि आम्ही सगळं वाडाला तिने पळूनच गेला। पळून तिथं आले आम्ही सगळं, ती पोरं आणि मी वाडा लागला। तिनं इथं येऊन कोण कोण वहिनी म्हणून हिनाला बोलवला इथं कोण पण, आणि इथं येऊन तिने पडलं कोण आहे म्हणून आम्ही दोघाला फोन केला, तिने आम्हाला सगळं मारील म्हणून आम्ही बघाल तर तिथं इथं जाऊन इथं कुठं पडलं। तिने पडलं नंतर आम्ही सगळं तसंच वाढला आणि सगळं आलं ते तर तिने पुढं पळून गेलीच। ओळखताय कोण आहे? काय सगळं भांडण कोणाबरोबर म्हणताना कुठलं फोन वाटलं, मग द्राक्षीच्या ही विचारलं तर कुणाला फोन उतरायला गाडी आली, सरला लागले। तिला हिंचं भांडण झालं नव्हतं, तिने हिंचा मित्र आला होता, तिने लय पिलं होतं। आमचा दादा आलाय गाडी साईड मार म्हणून तिला बोललं हिंचं मित्र। मालक दारू पितो हा थोडं पित होता कवा तर आज पिलं काय नाही, मला काय ही चालं नाही। ती दोघं पत्र लय पिलं होतं। ती शेळीलाही आलं होतं, आणलं होतं, ती आणून तिथं पडलं त्याने दोन, तिचा मित्र तिनाला बघितलं नाही, ही पहिलाच नाही हे रात्री ज्यावेळी ह्यांना मारलेलं बघितले असं एवढंच आहे ते पोरं आणि पातळ होतं असं आम्ही सगळंच बघितले आणि तोंड काय दिसलं नाही, सगळे दिसाल काय बांधल्या लागलं म्हणून तीन पहिला किरण सरच होतं आणि आम्ही पहिला असं घाबरून उवा म्हणून उठलं आम्ही, तर अजून एकदा मारून आम्ही उठले म्हणून तिने अजून एकदा मारून गाडी कुठे लावली होती त्यांनी? ती काय पण आम्ही बघितलंच नाही, फक्त वरडा काय पण हित्त पतून तिने बघितलं। आम्ही हित्त येऊन काय पडल्यानंतर आम्ही हिलाच वरडाल तर हिनीच आला। कशाने मारलं काय पण माहितच नाही आम्हाला। आवाज आला एकदम धाम काय केलं, आम्ही सगळंच उठलं तिथंच, आमच्या पायाच्या कालीच हिने झोपलं होतं। आम्ही सगळं 4 जण दोनदा आवाज आला का तीनदा?
पहिला एकदा आल्यानंतर आम्ही उठलेच आहे आणि आम्ही उठल्यानंतर अजून एकदा मारलं बा दोनदा. तवर तिने आम्ही एव्हा म्हणून तुमचं कोणावर संशय वगैरे काय असं मला तर काय नाही. परवाच पहिलाच थोडं कोणी थोडं भांडायचं आहे भांडण आहे कोणतं पोरं आहे म्हणलं होतं. आम्हाला काय पण सांगतच नव्हतं तिने. चला सगळे मिटले वायरमन आवाज काय दिला हे पहिला एक काय मारला हे म्हणलं तिने. आम्ही पण उठलं बघा तेव्हा हे म्हणलं तर आम्ही तिला बघू काय हिला बघू भला हे कळीनं सुचलं नाही झालं. तुम्हाला? हिला एकदा बघितलं हिला बघितलं बघा तिने उठलंच नाही. तत्तच बसले त्याला तेव्हा काय मारले वाटतं तसं असं झोपलंय, कुठं लागलं तसं तर झोपलंय. पहिल्यांदा मारलं तेवढं कुठं हितच मारले वाटतं. रक्त दिसलं ना आलतं की बघितलं रक्त आलतं आणि तोवर तिने पळूनच गेला. अगदी 1 सेकंड पण लावलं नाही. आम्ही उठल्यानंतर तिने पळूनच गेली. 3 जण होती किती वाजता झाली? एकच होतं तिथं. किती वाजता झाली? कायम ती हिने उठलं म्हणताना हिनच बोललंय तेव्हा कवा किती वाजले आम्हाला पण. तुम्ही कोण कोण होता घरात? आम्ही ती हे पोरं 2 पोरी आणि मी आमचा हजबंड 2 पोरं 1 पोरी 5 जण होता. 5 जण. कोण किती काय वाजले त्यांनी शेजारी येऊपर्यंत गेले होते तिने गेलंच. आम्ही लई वरडा लागले म्हणताना तिने पळून आऊ ना हित पडलं तिने. 2 जण होती एकटाच मला तर तिथं एकटाच हालत एकटाच दिसले मला. तिथे एकटाच होता का हा, ते? तिथं मारणार एकटाच होता? एकटाच दिसला. पळून पण एकटाच येऊन इथं पडला. पुढं आम्ही काय भेटलंच नाही. तिनाला वरडून सगळं दोघाला फोन केला तिने कोणी उठला नाही म्हणताना कुठलं किरण. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.